नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. तर आजच्या भागामध्ये आपण नेहमीप्रमाणे 3 अशा रांगोळी काढणार आहोत. सुरेख रांगोळी, सोप्या आणि तुम्हालाही काढता येतील अशा रांगोळी मी यामध्ये दाखवलेल्या आहेत. सकाळी आपल्याला किती घाई असते त्यानुसार आपल्याला रांगोळी काढायची असते किंवा त्यामध्ये आपण वारांच्या रांगोळी काढू शकतो किंवा एखाद्या आपण कसं आपल्या रांगोळीच्या ह्याच्यामध्ये कशा विविध वारांच्या याच्यानुसार त्यामध्ये रांगोळी दाखवलेल्या असतात. त्यासुद्धा आपण छोट्या छोट्या रांगोळी आपल्या दारामध्ये काढू शकतो. तर इथे बघा मी ही पहिली रांगोळी काढत आहे. तर मी इथे ऑरेंज कलर रांगोळीने आणि हिरव्या रांगोळीने 2 रेषा ओढून घेतल्यात आणि त्यावरती मी खालून 3 पाकळ्या आणि वरून 3 पाकळ्या अशा काढलेल्या आहेत. आणि साईडला मी असं एक खालच्या साईडने आणि एक वरच्या साईडने चक्र काढून घेतलेलं आहे. तर अशा सुंदर सुंदर छोट्या रांगोळी आपल्या दारामध्ये काढण्यासाठी खूप आपल्याला उपयोगी येतात. रांगोळीचं महत्त्व काय आहे हे आपल्याला माहीत तर आहेच सगळ्यांना. तर आपल्या दारामध्ये छोटीशी का होईना आपण रांगोळी काढली पाहिजे. त्यामुळे आपल्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण होत असतं. किंवा आपल्या दाराच्या बाहेर जी रांगोळी काढलेली असते त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. त्यामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी राहत नाही. आपण कोणत्याही गोष्टीचा सकारात्मक विचार करत असतो. तर त्यामुळे आपल्या काही गोष्टीही सकारात्मक होत असतात. त्यासाठी घरामध्ये आपल्या देवघरामध्ये सुद्धा तुम्ही छोटीशी रांगोळी काढत जा आणि आवर्जून सांगते की दाराच्या बाहेर रांगोळी छोटी का होईना तुम्ही रोज काढत चला मैत्रिणींनो. तुम्हाला रांगोळी नाही आली तरी चालेल. तुम्ही साधे सोपे आपले लक्ष्मीचे पावलं काढा किंवा स्वस्तिक काढा. काही का होईना पण छोटीशी किंवा गोपपद्म काढा. छोटीशी रांगोळी काढून त्यावरती हळदी कुंकू थोडंसं भरून घ्यायचं. म्हणजे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी होत नाही आणि नकारात्मक ऊर्जा पण होत नाही. याचा खूप सकारात्मक फायदा आपल्या जीवनामध्ये पाहायला मिळतो. त्यासाठी तुम्ही दारामध्ये छोटी का होईना तुम्ही आजपासून रांगोळी काढत चला. तर हे बघा मी इथे दुसरी रांगोळीसुद्धा छोटीशी तुम्हाला अशी झटपट काढता येणारी रांगोळी काढलेली आहे. फक्त आपल्याला मोठे मोठे 3 ठिपके देऊन घेतलेत आणि बोटाच्या सहाय्याने मी त्याला असा गोल आकार दिला आहे आणि त्यावरती 3 लाईन दिल्यात आणि त्या तिन्हीच्यामध्ये मी लाल, हिरवा आणि पिवळ्या रांगोळीने मोठे ठिपके देऊन सेम तसंच बोटाने काढून घेतलेला आहे आकार. तर बघा किती सुंदर दिसत आहे. तुम्हीसुद्धा ही रांगोळी सहज काढू शकता. त्यासाठी आपल्या या रांगोळी चॅनलमध्ये अनु रंगोली चॅनलवरती मी छोट्या छोट्या रांगोळी रोज दाखवत असते. कारण की सगळ्यांना रांगोळी काढता आल्या पाहिजे आणि जेणेकरून बिलकुल उशीर नाही झाला पाहिजे. झटपट रांगोळी काढता येण्यासाठी या छोट्या छोट्या आपल्या नेहमीच्या वापरासाठी आपण रांगोळी करतो. मोठ्या रांगोळी तर छान असतातच. त्या आपण विशेष कार्यक्रमासाठी किंवा विशेष सणांसाठी मोठ्या रांगोळी कलर भरून छान काढत असतो. पण डेलीच्या वापरासाठी आपल्याला ह्या रांगोळी खूप उपयुक्त ठरतात. जेणेकरून की आपण पटकन सकाळी दारामध्ये रांगोळी काढू शकतो. तुम्ही आज पाहून ठेवली तर रांगोळी तुमच्या पण लक्षात येईल की आपण काल पाहिलेली रांगोळी आपल्याला दारामध्ये पटकन काढता येणारी आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघत चला. म्हणजे तुम्हालासुद्धा रांगोळी पाहायला आवडतील. तुम्ही रांगोळी पाहिल्यानंतरच तुमच्या पण मनाला असं वाटेल की चला आपण पण अशा रांगोळी काढून पाहूयात सकाळी. आणि छोटी रांगोळी काढतच आपण मोठ्या रांगोळी काढायला शिकतो किंवा हात आपला रांगोळी रोज काढूनच आपल्याला छान छान रांगोळी काढायला येतात. त्याप्रमाणे आपला हातसुद्धा वळत असतो रांगोळी काढण्यासाठी. तुम्ही छोट्या रांगोळीपासून सुरुवात करा. आपोआप तुम्हाला रांगोळी येत जातील. येत नाही म्हणल्यावर कधीही येत नाही. आपण थोडा का होईना प्रयत्न केला तर जरूर आपल्याला काढता येतं. त्यासाठी छोट्या छोट्या रांगोळी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा. आठवणीने सबस्क्राईब करा आणि ऑल चॅनलच्या बटनावर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहता येतील. आपल्या छोट्या छोट्या रांगोळी तुम्हाला पाहून काढता येतील. तर इथे बघा मी तिसरी रांगोळी काढून घेतलेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.